नमस्ते. शिक्षण विश्व चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागच्या तासाला आपण संशोधन म्हणजे काय, शैक्षणिक संशोधन म्हणजे काय आणि संशोधनाची जी वैशिष्ट्ये आहेत, या वैशिष्ट्यांचा आपण त्या ठिकाणी विचार केला होता. आजच्या तासाला आपण जे संशोधनाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत, या प्रकारापैकी कृती संशोधन अर्थात ऍक्शन रिसर्च म्हणजे काय, या भागाचा विचार करणार आहोत. त्याचबरोबर त्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत, याचाही त्या ठिकाणी आपण आजच्या तासाला विचार करणार आहोत. तर आजचा तास आहे ऍक्शन रिसर्च, कृती संशोधन. कशाला म्हणायचं कृती संशोधन? संशोधनाचे कोणते प्रकार आहेत, याचा विचार करताना आपल्याला पहिला त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल टाइप्स ऑफ रिसर्च. संशोधनाचे प्रकार. आता संशोधनाचे कोणते प्रकार आहेत? संशोधनाचे 3 प्रकार पडतात. कोणकोणते? एक, फंडामेंटल रिसर्च. फंडामेंटल रिसर्च म्हणजे काय? मूलभूत संशोधन. या संशोधनात संबंधित विषय विभागाचा सखोल, मूलगामी आणि सर्वंकष विचार करण्यात येतो. त्याचबरोबर आपल्याला असंही त्या ठिकाणी सांगता येईल की समस्येचे मूळ शोधण्याचं काम हे संशोधन करते. म्हणजे आपल्याला इथे एक सहज साधी गोष्ट जर आपण विचार घेतलंय की समस्येचं मूळ काय आहे, एखादी समस्या का निर्माण होते, त्याच्या पाठीमागची कारण काय, या कारणांचा शोध, त्या मुळाचा शोध घेण्याचं काम हे फंडामेंटल रिसर्च करतं. आणि याचं एक महत्वाचं तत्व आहे, ते तत्व म्हणजे कोणतं? ज्ञानासाठी ज्ञान हे तत्व त्या ठिकाणी याच्या मुळाशी बांधलेलं आहे. म्हणजे फंडामेंटल रिसर्च हे त्या ठिकाणी समस्येचं मूळ शोधण्याचं काम करतं. जसं आयुर्वेदामध्ये एखाद्या समस्येचं मूळ शोधण्याचं काम केलं जातं आणि मग त्याच्यावरती उपाय त्या ठिकाणी केले जातात. इथं त्या ठिकाणी तशाच प्रकारे फंडामेंटल रिसर्च मध्ये समस्येचं मूळ शोधण्याचं काम केलं जातंय. दुसरा प्रकार आपल्याला सांगता येईल अप्लाइड रिसर्च. याच्या नावातच आहे बघा, ऍप्लिकेशन म्हणजेच उपयोजित संशोधन. अप्लाइड रिसर्च म्हणजे काय? उपयोजित संशोधन. कशाला म्हणायचं उपयोजित संशोधन? समस्येवर उपाय शोधण्याचे काम उपयोजित संशोधनामध्ये केलं जातं. दुसरी गोष्ट, तत्वांच्या उपयोजनाचा अभ्यास या संशोधनामध्ये केला जातो. फंडामेंटल रिसर्च समस्येचं मूळ शोधतं, तर त्याच्यावरती उपाय शोधण्याचं काम, एखाद्या समस्येवर उपाय शोधण्याचं काम त्या ठिकाणी या अप्लाइड रिसर्च मध्ये केलं जातं. अप्लाइड रिसर्च हे खऱ्या अर्थानं एखाद्या समस्येचं जे काही मूळ आहे, समस्या का निर्माण झाली आणि ती समस्या सोडवण्यासाठीचा त्या ठिकाणी हा एक प्रकार आपल्याला सांगता येईल. त्याच्यावरती उपाय सुचवण्यासाठी अप्लाइड रिसर्च काम करते. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे त्या ठिकाणी ऍक्शन रिसर्च. ऍक्शन रिसर्च म्हणजे काय? कृती संशोधन. बघा त्याच्या नावावरूनच प्रत्येक तिन्ही प्रकारचा जेव्हा आपण बारकाईने विचार करतो, त्यांच्या शब्दावरती जातो, तेव्हा आपल्या लक्षात येतंय की त्याचा अर्थ त्या ठिकाणी त्याचा दडलेला आहे. ऍक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन. समस्या निराकरणासाठी प्रत्यक्ष समस्यांचा शोध घेऊन ती समस्या सोडवण्यासाठी कृती करणे. बघा, समस्याचं निराकरण करायचंय आणि हे निराकरण करण्यासाठी त्या समस्येचा शोध घ्यायचा आहे आणि तो शोध घेऊन त्याच्यावरती त्या ठिकाणी एक विशिष्ट कृतीच्या माध्यमातून, विशिष्ट प्रयोगाच्या माध्यमातून, शास्त्रीय पद्धतीच्या माध्यमातून त्याच्यावरती उपाय सुचवण्याचं काम त्या ठिकाणी याच्यामध्ये केलं जातं. कृती संशोधनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आणखीन एक विषय सांगता येईल की कृती संशोधन शिक्षण क्षेत्रात जेव्हा आपण विचार केला जातो तेव्हा एक गोष्ट आपली तसा आवर्जून सांगावीशी वाटते की शिक्षकाला त्याच्या अध्यापनामध्ये ज्या जाणवणाऱ्या समस्या आहेत, त्या समस्याचा स्वतः शिक्षकाने शोध घ्यायचा आहे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांनीच त्या ठिकाणी एक शास्त्रीय पद्धतीचा, विशिष्ट कृतींचा वापर करून त्या समस्या सोडवणे, याला कृती संशोधन म्हणतात. असा हा एक विशिष्ट प्रकारचा जो भाग आहे, हा भाग याच्यामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आता काय एक विशिष्ट जर व्याख्यांचं जर त्या ठिकाणी त्याचं क्लासिफिकेशन केलं तर आपल्याला असं म्हणता येईल ऍक्शन रिसर्चचे काय डेफिनेशन आहे, आणखीन आपल्याला असे सांगता येईल की त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबीचा विचार केला जातो. कृती संशोधन म्हणजे काय? की विशिष्ट टप्प्यांची आवर्त मांडणी. काय? एक विशिष्ट टप्पे जे आहेत, कृती संशोधनामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत.
आणि टप्प्याच्या माध्यमातून, त्या टप्प्यांच्या माध्यमातून हे संशोधन केलं जातं आणि ती समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सुचवले जातात. म्हणून त्या ठिकाणी इथं जे काही टप्पे आहेत, टप्पे कोणकोणते आहेत? एक नियोजन आहे, ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो. कोणतंही संशोधन करण्यासाठी प्लॅनिंगची गरज असते. तसंच कृती संशोधनामध्ये ती समस्या सोडवण्यासाठी विशिष्ट प्रकारे प्लॅनिंग असणं, त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. की हे नियोजन कसं करायचं, पुढे काय करायचं, म्हणजे त्याची यशस्वीता ही त्याच्या नियोजनावर अवलंबून असते. त्याच्यानंतर जे नियोजन केलंय त्याच्यानुसार ऍक्शन करणे, कृती करणे नाही, तोपर्यंत ती समस्या सुटली जाणार नाही. याच्यासाठी तुम्हाला क्रिया करायच्यात, प्रतिक्रिया करायच्यात, एखाद्या टेस्ट घ्यायची, ती टेस्ट घेऊन ती समस्या त्या ठिकाणी सोडवायची. त्याच्यानंतर अवलोकन करायचं, ऑब्झर्वेशन करायचं, की जे काही डेटा कलेक्शन केला आहे त्या डेटा कलेक्शन जो केलेला आहे त्याच्यासाठीच जी काही ऑब्झर्वेशन आहे, ऑब्झर्वेशन करायचंय. त्याच्यानंतर प्रत्याभरण करायचंय, म्हणजे अवलोकन म्हणजे काय, ऑब्झर्वेशन. त्याच्यानंतर प्रत्याभरण म्हणजे रिफ्लेक्शन. या चारही बाबीचा विचार याच्यामध्ये केला जातो. प्रत्याभरण म्हणजे काय, त्या ठिकाणी जे काही समस्या सोडवायची ती समस्या सोडवण्यासाठी विशिष्ट प्रकारची एखादी कृती करून ती समस्या त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, याला त्या ठिकाणी आपल्याला प्रत्याभरणाच्या स्वरूपात पाहता येईल. त्याच्यानंतर व्यावसायिकांनी आपल्या समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने स्वतः अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कृती संशोधन. बघा, एखादा व्यापारी असेल, एखादा व्यवसाय असेल, त्या व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तीने त्याला जाणवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून ती समस्या सोडवणे म्हणजे कृती संशोधन. पुढची व्याख्या आणखीन एक आपल्याला सांगता येईल. वास्तविक जगात घडत असलेल्या घटना, जे काही घडत असलेले घटनाक्रम आहेत त्या क्रमात काहीसा हस्तक्षेप करून त्याच्या परिणामाचे सूक्ष्म परिवर्तन करणे किंवा परीक्षण करणे म्हणजे कृती संशोधन. दुसरं आणखीन एक सांगता येईल, मगाशी मी एक सांगितलं तसं परत एकदा मी सांगतो. शिक्षकाला स्वतःच्या दैनंदिन कार्यात जाणवणाऱ्या समस्या स्वतः शोधून त्या समस्या सोडवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून सोडविण्याची कृती म्हणजे कृती संशोधन होय. बघा, इथं प्रत्यक्ष कोणत्याही फील्ड मधला असो, कोणत्याही व्यवसायातला व्यक्ती असो, त्याला स्वतःला त्या त्या क्षेत्रामध्ये जाणवणे जी समस्या आहे त्या समस्यांचा स्वतः शोध घ्यायचा आहे आणि ती समस्या सोडवण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे, याला त्या ठिकाणी आपल्याला कृती संशोधन असं म्हणता येईल. पुढचं आहे, ह्या कृती संशोधनाची गरज काय, का करायचं संशोधन, हे कशासाठी करायचं, तर नीड ऑफ ऍक्शन रिसर्च. कृती संशोधनाची गरज काय, गरज आहे, कृती संशोधनाच्या दर्जेदार अध्ययनासाठी योग्य वातावरण निर्मिती करता येते. 2, नवीन उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी कृती संशोधनाची गरज आहे. 3, कृती संशोधनाच्या बांधिलकीची जाणीव जागृती करणे. त्याचबरोबर 4, मानवी विकासास गती देण्यासाठी कृती संशोधनाची गरज आहे. 5, विद्यार्थ्यांच्या गरजा भागवण्यासाठी या कृती संशोधनाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृती संशोधनाची गरज आहे. शिक्षकाला आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करण्यासाठी ही कृती संशोधनाची गरज आहे. आणि जुन्या संकल्पनांचा नवा अर्थ स्पष्ट करणे हे कृती संशोधनाची महत्वाची गरज आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे जे काही संशोधनाच्या वेगवेगळ्या गरजा आहेत, या गरजांचाही तिथं या ठिकाणी आपण विचार करतोय. खऱ्या अर्थानं कृती संशोधन हे एक वास्तवतेला आकार देणार आणि त्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित ती व्यक्ती त्या ठिकाणी प्रवृत्त करणे, त्या व्यक्तीला प्रवृत्त करणे आणि पुढच्या व्यक्तीमध्ये बदल घडून आणण्याचं काम हे कृती संशोधनामध्ये केलं जातं. शिक्षण क्षेत्रामध्ये या संशोधनाला खूप असं महत्व आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऍक्शन रिसर्च. काय कृती संशोधनाचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? एक पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, एक सर्व समस्या स्थानिक स्वरूपाच्या असतात. काय याचं, ज्या समस्या असतात ना त्या समस्या स्थानिक स्वरूपाच्या असतात, तिथल्या तेवढ्या पुरत्या त्या समस्या मर्यादित असतात. त्याच्यानंतर सहकारी तत्वावर अवलंबून सहकारी तत्वावर अंमलबजावणी केली जाते. त्या समस्या सोडवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे जे सहकार्य आहे त्या सहकार्यांचा अवलंब करून, सहकार्यांचा विचार करून ती समस्या सोडवली जाते. त्याच्यानंतर दैनंदिन कार्याशी संबंधित
विषय व समस्या असतील. दररोजच्या कार्यामध्ये, दररोजच्या नियमित कार्यामध्ये ज्या काही समस्या जाणवतात त्या समस्यांचा शोध याच्यामध्ये केला जातो आणि तो विषय हाताखाली घेऊन ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याच्यानंतर समस्येवर उपाय शोधणे. जी दैनंदिन समस्या जाणवत आहे त्या समस्येवरती उपाय शोधण्याचं काम या कृती संशोधनाच्या माध्यमातून केलं जातं. हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आपलं त्या ठिकाणी याचं सांगता येईल. त्याच्यानंतर ही समस्या मर्यादित असते. विशिष्ट एखादा वर्ग असेल किंवा विशिष्ट एका व्यवसाय असेल, त्या व्यवसायापुरती किंवा त्या स्थानापैकी तेवढ्यापुरती समस्या ती संबंधित असते. इतर भागांना ती समस्या लागू पडत नाही. म्हणून ह्या समस्येचं स्वरूप हे मर्यादित असतं. त्याच्यानंतर ही समस्या सोडवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला जातो. बघा, शास्त्रीय पद्धतीवर कुठलंही संशोधन हे शास्त्रीय पद्धतीवरच अवलंबून असते. म्हणून शास्त्रीय पद्धत ही महत्वाची आहे. त्याच्यानंतर मर्यादित उद्दिष्ट असतात. या संशोधनाची उद्दिष्टे मर्यादित असतात. त्या समस्येपुरतच त्या ठिकाणी उद्दिष्ट मर्यादित असतात. त्याच्यानंतर समस्या सोडवण्यासाठी कार्यवाही किंवा कृती केली जाते. ती समस्या सोडवायची, ती समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची कृती किंवा टेस्ट जे असतात किंवा मुलाखती असतील, जे काय आहे ते प्रत्यक्ष इथं केलं जातं. त्याच्यानंतर लहान भागाचा गट असतो. छोट्या छोट्या जो काय गट आहे, जे सॅम्पलिंग असतं, जो न्यायदर्श असतो, हा न्यायदर्श हा छोटा असतो. म्हणून हे संशोधन हे तेवढं महत्वाचं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर निष्कर्षाचे सामान्यीकरण केलं जातं. जे प्राप्त निष्कर्ष आहेत हे निष्कर्ष त्या ठिकाणी तेवढ्या पुरतेच मर्यादित असतात आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. म्हणजे ते निष्कर्ष हे त्या भागाला तेवढेच लागू असतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्टेप्स ऑफ ऍक्शन रिसर्च. कृती संशोधनाच्या पायऱ्या. आता हे वैशिष्ट्य पाहिले, गरज पाहिली, मग आता हे संशोधन करायचं कसं, कोणत्या पद्धतीने केलं जातं, त्याच्या पायऱ्या कोणत्या? तर त्याच्यात सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे समस्या निश्चिती, विषय निश्चिती ही खूप महत्वाची असते. आणि विषय जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत पुढे काहीच करत नाही. त्यासाठी संशोधकाला जी समस्या जाणवत आहे, संशोधकाला जी समस्या भेडसावत आहे त्या समस्यांचा एक विशिष्ट प्रकार त्याची मांडणी करणे आणि पूर्व अभ्यासाअंती हा विषय निश्चित केला जाईल. याच्यासाठी संशोधकाचा पूर्व अभ्यास असणं गरजेचं आहे. त्याच्यानुसारच ह्या सगळ्या गोष्टी निश्चित केल्या जातात. म्हणजेच त्या ठिकाणी समस्येची निश्चिती करणं गरजेचं. त्याच्यानंतर समस्येची संभाव्य कारणे काय, का बरं ही समस्या अभ्यासाला घेतली, तर याची कारणे, जी काय संभाव्य कारणे ती कारण नमूद करतात. त्याच्यानंतर कृती परिकल्पना, जी काय परिकल्पना असतात, परिकल्पना म्हणजे काय, समस्येचं संभाव्य उत्तर या परिकल्पनाच्या स्वरूपात त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर परिकल्पनाचे परीक्षण करायचे. ज्या परिकल्पना मांडल्या आहेत त्याचं परीक्षण त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की साधन निर्मिती व माहिती संकलन, जे काही त्या ठिकाणी आपण साधन निर्मिती केलेली आहे, ज्या साधनांची आपण निर्मिती करतो त्याचं त्या ठिकाणी माहितीच्या स्वरूपात संकलन, त्याच्या म्हणजे मग इथं पदनिश्चय श्रेणी असेल, पडताळा सूची असेल, मुलाखत असेल, प्रश्नावली असेल, एखादी टेस्ट असेल, याच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी आपण माहिती संकलन केली आहे त्याच्यासाठी जे साधन वापर त्याचं त्या ठिकाणी इथं नमूद करणं गरजेचं आहे, ते निश्चित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उपक्रमांचे स्वरूप, तुम्ही ती समस्या सोडवण्यासाठी कोणत्या प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी हाती घेणार आहात त्याचाही विचार याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर निर्णय प्रक्रिया तुमची कशा प्रकारे असणार आहे, त्याच्यासाठी पाठपुरावा तुम्ही कसा करणार आहात आणि शेवटी जे तुम्हाला त्या अभ्यासाअंती जे निष्कर्ष प्राप्त होणार आहेत त्या निष्कर्षाची मांडणी त्या ठिकाणी याच्यामध्ये केली जातात. आणि निष्कर्षाची मांडणी आल्यानंतर त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे उपाय केल्यानंतर ती समस्या सुटू शकते याच्यासाठी उपक्रम किंवा उपाय शोधणे त्या ठिकाणी खूप महत्वाचे असते. म्हणून या कृती संशोधनामध्ये या सगळ्या बाबींचा विचार खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर उद्याच्या तासाला आपण ही जी काही कृती संशोधनाची प्रकरण योजना आहे, कोणत्या प्रकरणामध्ये हे संशोधन केलं जातं आणि ते कसं करणं गरजेचं आहे याचाही, परिकल्पना म्हणजे काय, संशोधनाची साधने कोणकोणती आहेत, संशोधनाच्या ज्या पद्धती आहेत त्याचाही आपण त्या ठिकाणी उद्याच्या तासाला आपण पाहूया किंवा पुढील त्या ठिकाणी आपला जो काही व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण पाहूया. पण शेवटी जाता जाता आपले ते सांगेल आपण आमचा व्हिडिओ आपणाला कसा वाटला तो त्या ठिकाणी आपण लाईक करून सांगावं, सबस्क्राईब करावं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.